ओके. गुरुवारी गुरुवारीच घेऊया टेस्ट. अभ्यास करा. Particle at rest start moving with constant angular acceleration 4 radian per second square. Okay. Angular alpha दिला in circular path. At what time magnitude of tangential acceleration and centrifugal acceleration will be equal? असा प्रॉब्लेम विचारलाय. Is it clear? As at what time as magnitude of centripetal acceleration and as magnitude of centripetal acceleration and कुठलं विचारलं मी सांगितलं. ओके. टँजंट एक्सलरेशन आर इक्वल असं विचारलंय. ओके. तर एस ऑब्विसली आता आपल्याला मार्क करायचंय. एस पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मार्क मी फिगर में मार्क केली की प्रॉब्लेम समजतोय. तर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट मी काय म्हटलं की इथून चालू झालं ए बसून. हे जो ओमेगा 0 आहे, नॉट इज 0. इज इट राईट? इट इज मुव्हिंग विथ अँग्युलर एक्सलरेशन अल्फा असं दिलंय. म्हणजे या रोटेशनचं अल्फा दिलंय. किती दिलंय अल्फा? 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इज इट राईट? At what time magnitude of angular acceleration is equal to centripetal acceleration? Magnitude of tangential acceleration, okay, AT is centripetal acceleration. Magnitude विचारलाय म्हणजे एक टाइम विचारलाय. वन टाइम दे आस्क at which AT चा magnitude same as what? AC. बरोबर? इज इट राईट? मग एटीचा फॉर्म्युला काय येतोय? आर अल्फा. एसीचा एसीचा फॉर्म्युला आर व्ही स्क्वेअर बाय हे चालणार नाही. आता व्ही स्क्वेअर बाय आर चालणार नाही. आर इंटू वॉट? ओमेगा स्क्वेअर. अंडरस्टूड? मग ह्यावरून आपल्याला काय कळालं की त्यावेळी अल्फा काय पाहिजे? अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. अल्फा इज इक्वल वॉट? ओमेगा स्क्वेअर. अंडरस्टूड? ओके. अँड अल्फा दिले 4 रेडियन. मग कसं सॉल्व करणार सांगा. आता ह्यासाठी मी हे तर मिळालं बाय गिव्हन. इज इट राईट? टाइम तर यात मिळत नाही. मग टाइम पाहिजे मला म्हणून मी इक्वेशन ऑफ मोशनला गेलो. इक्वेशन ऑफ मोशनला ओमेगा इज व्हॉट? ओमेगा नॉट अल्फा टी. आला का नाही टाइम? फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन ओमेगा as ओमेगा and ओमेगा नॉट 0 आहे अल्फा टी. राईट? आता ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? अल्फा टी. ती आता मी तर पुट केली अल्फा. तर ओमेगा स्क्वेअर किती होईल? अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. कुठं कळालं काय? बाय इक्वेशन ऑफ मोशन. मग ठीक. वन अल्फा गेट कॅन्सल. अल्फा इज टी स्क्वेअर. नाही चुकलं. असा अल्फा कॅन्सल होणार नाही. बरोबर ना? अल्फा कॅन्सल होणार. बट अल्फा अपॉन अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? टी स्क्वेअर. टी स्क्वेअर किती आलं? 1 बाय अल्फा. बरोबर ना? म्हणजे टी इज अंडर रूट
1/α सांगा तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे काय आहे? अल्फा किती दिलंय? 4. सो टाइम पिरियड नॉट टाइम पिरियड, टाइम इज 1/4 म्हणजे हाफ मीन्स अंडरस्टूड. टाइम विचारला होता काय साठी? 80 इज इक्वल टू AC. मग 80 आणि AC चा फॉर्म्युला मी पुट केला. बट आवर रिलेशन अल्फा ओमेगा स्क्वेअर यामध्ये टाइम येतच नाही, म्हणून मी इक्वेशन ऑफ मोशनला गेलो ज्यामध्ये टाइम इन्व्हॉल्व असते. इज इट राईट? रिडिंग एनिवन? आणि त्यावरनं आपल्याला व्हॅल्यू मिळाली ओमेगा स्क्वेअरची. गॉट इट? ठीक आहे.